तारिणी, एवढी मोठी लिस्ट? चांगलीच 40 कामं काढलीयस. अगं खांडेकरांच्या घरातली कामं आहेत आणि सगळी कामं इम्पॉर्टंट आहेत हं. हो हो हो, बरोबर आहे. खांडेकरांची मोठी सून आहेस ना तू, मग एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तर येणारच. बरोबर आहे. काय आहे, केर लादी, त्याच्यानंतर बेडशीट धुणे, सगळे बदलणे, ट्रॉलीज धुवायच्या आहेत, भांडी घासायची. पण सगळी भांडी घासायची काहीच गरज नाहीये, आपण भांडी रोज घासतो. त्याचं काय आहे ना, आपण सगळी भांडी रोज घासतो का? नाही ना, मग त्यावर धूळ बसते, मग ती क्लीन करायला नको. आणि ट्रॉलीज पण. हा बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम चांगला विचार आहे हा. हां, मग आता एक काम करूयात, हे घे. ट्रॉलीज आणि भांडी घासायचं काम तू कर. केर लादी आणि बेडशीट धुवायचे आणि ते परत बदलून टाकायचं, हे सगळं काम तू कर, ठीक आहे? तोपर्यंत मी मागचा आवर सगळं घासून घेते आणि त्या दाराला पुन्हा कुलूप लावून येते. हां, एक्सक्यूज मी. मी आम्ही का म्हणजे? एक प्रॉब्लेम असा झालाय, आपल्या घरात ज्या काम करतात ना मेड, ताई, त्या नेमकी नाही आहेत आज, त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत. ही लिस्ट तू मागितली होतीस. हो. या घरातली मोठी सून तू आहेस. ही सगळी कामं करायची जबाबदारी पण तुझीच आहे. मग आम्ही का करायची ही कामं? एक्झॅक्टली. घरातली मोठी सून मी आहे, म्हणून मला माझं काम करावंच लागणार आहे. पण माझं काम हे आहे की तुम्हाला वाटून दिलेली कामं तुम्ही नीट करताय की नाही ते चेक करायचं. त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा निशी, पण आम्ही काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? तू मगाशी म्हणालीस ना होतील म्हणून कामं. घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी सगळ्यांनी मिळून घ्यायला हवी. आय एम नॉट डुईंग इट. मी पण हा नियम आहे आपल्या घरातला. नियम म्हणजे नियम, खांडेकरांच्या घरचा नियम आहे ना, विसरलात तुम्ही? आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर तुम्हाला जेवायला नाही मिळणार आज. सॉरी. व्हॉट? नाही म्हणजे तू तू आम्हाला लंच आणि डिनर नाही देणार आहेस. सकाळी ते घाणेरडं काहीतरी खायला दिलंस आणि नियम म्हणजे नियम. तुम्हाला सगळे नियम पाळायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही नियम नाही पाळले तर जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते. आणि समजा तुम्ही जर ही सगळी कामं केली, दिलेले सगळे नियम पाळले, तर कदाचित जेवणात तुमच्या आवडीची गोष्ट सुद्धा येऊ शकते. आणि हो, मी काही कोणाच्या स्वातंत्र्याच्या आड येत नाही. हा, फ्रीडम इज फ्रीडम. चल कामाला लाग. हे रेडी झालीस का? मी नाही करणार आहे. ईशा, कम ऑन, आपल्याला करावं लागणार आहे. नो वेज. करावं लागेल. पद्मिनी मम्मांनी सांगितलंय, त्यांनी दिली आहे ना ही जबाबदारी तिला. तिच्यामुळे आणि तुझ्यामुळेच झालंय सगळं. मी नाही करणार आहे, कळलं ना? ए थांब थांब थांब, कुठे चालली? भांडी इथे आहेत. काय करताय ना सगळं? हो हो हो, कर ना. हो हो, ते मॉप बाथरूम मध्ये. दुपारपर्यंत संपायला पाहिजे ना सगळं. हो. हॅलो. हॅलो, बिझी आहेस का? नाही, बोल ना. ते कोलाज बघितलंस ना? हो बघितलं, फोन करून सांगितलं ना तुला छान झालंय ते. नक्की? अरे हो. का, काय झालं? नाही, ऍक्च्युली मी तुला फॉलो केलं होतं, पण तू फॉलो बॅकच नाही केलंस. मला वाटलं त्यामुळे काही झालं असेल. अरे गडबडीत होते, विसरले, सॉरी, लगेच करते. हे वाव, एवढे सगळे गॅजेट्स कसले आहेत रे? तुझ्या पूर्ण प्रोफाईल मध्ये कम्प्युटर्स, मशीन्स, वेगवेगळे डिव्हाइसेस, ह्याचेच फोटोज आहेत रे? अगं ते माझ्या कामाचे आहेत. ओ, हे कन्सोल सारखं काय फोटोग्राफीसाठी वापरतात का? RF हॅकिंग साठी. डोंट टेल मी तू हॅकर आहेस.
अगं मी ते जस्ट हॉबी म्हणून शिकतोय. सो कूल या. मजा येत असेल ना असं काय काय शिकायला. हो. हे पण तू कोणाचे अकाउंट हॅक करतोस? अगं अकाउंट हॅक करायला मी काय कोणतं हॅकर वगैरे काही नाहीये ग बाबा. युवराजच्या फोनवर आता कॉल. हॅलो, तू युवराज म्हणालास का? अगं मी ती एक क्राईम सिरीज बघतोय ना, त्याच्यात एक क्रिमिनल पकडला जाणार आहे. हा मी तुला थोड्या वेळ करतो ना कॉल. हा बाय बाय. अरे पार्थ, हॅलो. असा काय, हा यानेच कॉल केला होता ना? अननोन नंबर. हॅलो, स्वतःच्या बापाची बातमी विकणारे खांडेकर बोलतायत का? कोण बोलतोय रे? नावापेक्षा मुद्द्याचं बोलूया. लोक तर विभीषणाला शिव्या देतात, तू तर बापाचा सौदा करून रावणाला पण मागे टाकलंस. हे विभीषण रावण सगळे बाहेर काढून तुझे. तू आहे कोण रे? दिव्यांगाच्या कंपनीतला आहेस का तू? तिकडे माझ्या समोर येऊन बोल, किंमत असेल तर. साहेब चिडू नका, तुम्ही पण तर मागूनच वार केलात ना, ते पण स्वतःच्या बापावर. आणि मला समोर यायला सांगतायत काय तुम्ही पण. हे काय हवंय तुला? तुमचं हे गुपित एकदम सुरक्षित ठेवलंय माझ्याकडे, पण तोपर्यंतच जोपर्यंत मला त्याची किंमत मिळते. तुम्ही देताय का नाही? म्हणजे MNN या बातमीचे भरपूर पैसे द्यायला रेडी होईल. ए दिव्यांगाचा नोकर आहेस ना तू? मी कोण आहे? MNNचा मालक आहे. कळलं? तुझी लायकी नाहीये. मला ब्लॅकमेल करतोस तू. मालकी हक्क टिकवायचा आहे ना युवराज खांडेकर. कौशिकी खांडेकर या बातमी बाहेर आणणाऱ्या माणसाला शोधतायत म्हणे. त्यांना तर तू माझ्यापेक्षा चांगलंच ओळखतोस. खरं तर आधीच ही माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो असतो, पण म्हटलं तुला एक चान्स द्यावा. कसला चान्स रे? माझ्या मागण्या पूर्ण करण्याची. नाही, मी तर तुमच्यासमोर काहीच नाहीये युवराज साहेब. तुम्ही तर खांडेकरांचे युवराज आहात. पण माझ्याकडचा हुकमाचा इतका तुमचं भविष्य ठरू शकतो. कौशिकी मॅडमना जर कळलं की त्यांचं कुंपणच शेत खातंय, तर खांडेकर आडनाव तरी ठेवतील का ते तुझ्या नावापुढे? ए आवाज बंद कर. किंमत बोल. जास्त नाही, 10 लाख. तुझ्या बापाने ठेवलेत का 10 लाख माझ्याकडे? नाही मिळणार. व्यवस्था कर, नाहीतर पुढचा कॉल थेट कौशिकी खांडेकरांना. कोण हरामखोर? बापाची बातमी देऊन मला 3 लाख रुपये आले. हा माझ्याकडे 10 लाख रुपये मागतोय. कुठून आणू? इथे ऑफिसमध्ये ती कौशिकी असते माझ्यावर नजर ठेवून, आणि घरामध्ये ती तारिणी. तिला आता मोठ्या सुनेचा मान मिळालाय. ती माझ्यावरच नजर ठेवून असणार आहे. हा माणूस कोणतरी शहाणा दिसतो. याला हलक्यात घेऊन नाही सांगणार युवराज. काहीतरी करावं लागेल. हा युवराज तर साप निघाला यार. ज्यांनी दूध पाजलंय त्यांनाच डसतोय. हे बॉसला कळवायला हवं.